कारवाई करत डिजिटल अरेस्ट गँगला मोठा दणका दिलाय। पोलिसांनी खराडी भागात सुरू असलेल्या एका बोगस कॉल सेंटरवर छापा मारत 5 जणांना अटक केली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून 60हून अधिक लॅपटॉप जप्त केलेत। 41 स्मार्टफोन्स देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। खराडी मुंडवा बायपास रस्त्यावर प्राइड आयकॉन नावाची ही इमारत आहे आणि या इमारतीमधून हे बनावट कॉल सेंटर चालवलं जात होतं। अमेरिकेमधील लोकांना फोन करून डिजिटल अटक केल्याची बतावणी करत पैसे उकळण्याचा गोरखधंदा इथे सुरू होता। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, पोलिसांची कारवाई अंतिम टप्प्यामध्ये आहे। 5 जणांना अटक करून नेण्यात आलंय आणि हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आणि हा मुद्देमाल पोलीस घेऊन चाललेले आहेत। असे अनेक बॉक्स आता काही वेळापूर्वी इथून पोलीस घेऊन गेलेले आहेत। पुण्यातील मुंडवा बायपास रस्त्यावरती प्राइड आयकॉन नावाची इमारत आहे आणि या इमारतीच्या 9व्या मजल्यावरती हे कॉल सेंटर सुरू होतं। आपण या ठिकाणी पोलिसांनी आणखी एक बॉक्समध्ये मुद्देमाल म्हणजे ज्यामध्ये खास करून लॅपटॉप्स आहेत हे या ठिकाणी आणलेले आहेत आणि आपण ही कंपनी प्रेक्षकांना दाखवूयात। या 9व्या मजल्यावरती पॅसेजमधून पुढे आल्यानंतर ही ती कंपनी आहे आणि आतमध्ये आपण पाहतो आहोत पोलिसांची कारवाई सुरू आहे। पोलीस आतमधून मुद्देमाल जप्त करून घेऊन येत आहेत। मॅग्नेटेस बीपीएस अँड कन्सल्टन्ट्स LLP या नावाची ही कंपनी आहे। मात्र ही कंपनी इथे सुरू असावी याची थोडी देखील शक्यता इथे मला वाटणार नाही, कारण जेव्हा या लिफ्टमधून बाहेर येतो या 9व्या मजल्याच्या पॅसेजमध्ये तेव्हा इथे आपल्याला काहीच दिसत नाही। कदाचित इथे काम सुरू असावं असं वाटतं, कारण इथं भिंतीचे पोपडे वगैरे तसेच पडलेले आहेत। मात्र पुढे आल्यानंतर आतमध्ये कोणाला दिसणार नाही असा हा बोर्ड आहे आणि त्यानंतर ही कंपनी आहे। त्यामुळे इथे काय सुरू आहे हे कोणाला लक्षात येऊ नये याची काळजी घेतली जात होती। अटक केलेले आरोपी हे गुजरातचे आहेत। इथं काम करणारे जे कर्मचारी आहेत ते देखील बहुतांश गुजरातचे आहेत आणि या कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमधल्या नागरिकांना डिजिटल अरेस्ट करण्याचा आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न होत होता। याची माहिती आपल्या केंद्र सरकारला, केंद्रीय गृह मंत्रालयाला देण्यात आली होती आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने पुणे पोलिसांना याची माहिती दिली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। पुणे पोलिसांचं सायबर सेलचं पथक असेल, गुन्हे शाखेचे अधिकारी असतील किंवा स्थानिक पोलीस असतील यांच्या मदतीने ही एवढी मोठी कारवाई करण्यात आली आहे। 5 जणांना अटक करून काही वेळापूर्वी पोलीस घेऊन गेलेत। मात्र अजूनही या कंपनीचं हे जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी आहेत। त्यांच्यावरती कशी कारवाई होते हे पाहावं लागेल, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे सगळं कॉल सेंटरच्या मार्फत चालवलं जाणारं रॅकेट काम करत होतं। इतक्या मोठ्या संख्येने 100हून अधिक कर्मचारी या ठिकाणी काम करत होते। त्यामुळं केंद्रीय गृह मंत्रालयाला याची तक्रार प्राप्त झाली होती आणि त्यानंतर पुणे पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या। आपण पाहतो खरं मंदार, त्यामुळे एकीकडे गृह मंत्रालय आणि केंद्र सरकारकडून देखील डिजिटल अरेस्ट संदर्भात जनजागृती केली जात असताना ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।